नमस्कार, मी पूजा पहाडे. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. आज आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात झालेला आहे आणि शक्तिपातानंतर आपल्याला ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची असते. म्हणजेच आपण आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा ऍक्टिव्हेट करत असतो. ओके. सो सर्वांनी माझ्या सोबत सोबत करायचं आहे आणि ऍक्टिव्हेशन प्रोसेस करण्यासाठी तुमचा व्हिडिओ ऑन लागेल. व्हिडिओ ऑन करा. आणि माझ्या मागोमाग म्हणायचं आहे. दोन्ही हात जोडायचे आहे. सर्वप्रथम रेकीची प्रार्थना करायची आहे आपल्याला. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही आहे रेकीची प्रार्थना. आणि यानंतर आपल्याला डावा हात खाली ठेवायचा आहे, उजवा हात वर ठेवायचा आहे. कारण रेकी ही आपल्या दोन्ही पामचक्रामधून प्रवाहित होत असते. सर्वांना माहितीच आहे. दोन्ही हात रब करून आपल्याला काय करायचे आहे, डावा हात खाली आणि उजवा हात वर. हाताचा कपशेप राहणार आहे. हात असे कपशेप मध्ये राहणार आहे आणि याला आपल्याला असं क्लॉकवाईज फिरवायचे आहे. घडी ज्या दिशेने फिरते, घडी कशी सरळ फिरते, 1 2 3 4 5 अशी फिरत असते. सो आपला हात सुद्धा असं फिरेल. म्हणजे घडीची दिशा लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके. घडी या दिशेने आपल्याला असं फिरतं तसं आपला हात पण असं फिरवायचा आहे. माझ्या मागोमाग सर्वांनी म्हणायचे आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. आपण काय करतो आहे, चार्ज करतो आहे, प्रोटेक्ट करतो आहे आणि हील करतो आहे. कुणाला तर आपल्या पामचक्रांना. ओके. अंदाजे 21 वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची असते. चला माझ्या मागोमाग सर्वांनी म्हणायचे आहे, पाण्याला नाही. नम्रता मॅम, पाणी चार्ज मी नंतर सांगणार आहे. आधी रेकी आपला सॉरी, आज आपलं रेकीचं शक्तिपात झालेला आहे. शक्तिपातानंतर आपल्याला ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणून करायची असते. ठीक आहे. पाण्याला चार्ज करायला मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. चला माझ्या मागोमाग म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. माझ्या हात दिसत आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 बघा तुमच्या हातामध्ये जे एक व्हायब्रेशन तुम्हाला जाणवेल ही प्रोसेस करता करताच. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 अंदाजे 21 वेळा करायचं आहे. नंतर उजवा हात खाली ठेवायचा आहे, डावा हात वर. हाताचा कपशेपच राहील आणि सेम अफर्मेशन आपल्याला वापरायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. घडीच्या दिशेने आपल्याला आपला हात फिरवायचा आहे, उलट कोणीही फिरवणार नाही. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा.
Charge, heal, and protect my Palm chakra. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे. मांडी घातलेली असेल तुम्ही तर मांडीवर ठेवायची आहे. अगदी रिलॅक्स. आणि उजव्या हाताला हाताचे कपशेपच राहणार आहे आणि या आपल्याला 7 चक्रांना चार्ज करायचे. ओके. क्राउन चक्राच्या थोड्या वर स्पेस ठेवायचा आहे आणि याला सुद्धा क्लॉकवाईज फिरवायचं आहे. आणि म्हणायचे आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. काल मी तुम्हाला 7ही चक्र शिकवले होते, तर आपण आपल्या 7ही चक्रांना काय करतो आहे, चार्ज करतो आहे, हील करतो आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे. ओके. सो सगळ्यांनी बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. Charge, heal and protect my 7 chakra. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधलीच राहणार आहे आणि नाभी चक्रांना आपल्याला करायचं आहे. नाभीच्या समोर आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे. नाभीच्या समोर. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 Charge, heal and protect my Nabi chakra. Charge, charge, heal and protect my Nabi chakra. 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 Charge, heal and protect my Nabi chakra.
अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि एवढं स्पेस ठेवायचं आहे बघा. शरीरावर एवढं अंतर ठेवायचं आहे आणि बोलायचे आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. आपण आपल्या संपूर्ण शरीराला आणि ओराला चार्ज करतो आहे, हील करतो आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. चार्ज, heal and protect my body and aura. Charge, 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 heal and protect my body and aura. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात हाताला घासायचे आहे. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचे. एनर्जी बॉल म्हणजे कसा, दोन्ही हात रब करून जवळ दूर करा. तुम्हाला तुमच्या हातामध्ये व्हायब्रेशन जाणवतील. एक एनर्जी तुम्हाला जाणवेल. बघा, दोन्ही हात रब करून तुम्हाला सर्वांनी करायचे आहे. हळूवार जवळ दूर करा. एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला. वाटत आहे का हाताच्या मधात काही? बघा, दोन्ही हात रब करून जवळ दूर करा. डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि म्हणा, अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. बघा, करून बघा. दोन्ही हात जड जड होणार. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा मला या रेकी शक्तीचे अनुभव करून द्या. असं म्हणा, म्हणजे तुम्हाला अनुभव होईल. अनंत स्रोतातून डोळे बंद करा, हात रब करा आणि म्हणा, अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा मला या रेकी शक्तीचे अनुभव करवा. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा मला या ऊर्जेचं अनुभव करवा. बघा, हात जड झाले का? हात जड झाले का? एनर्जी बॉल जड झाला का? बघा, दोन्ही हाताच्या मधामध्ये एक फील्ड, बघा, मॅग्नेटिक फील्ड रेडी झाली आहे. झाली आहे? झाली की नाही? ओके, गुड. आता आपल्याला हा एनर्जी बॉल आपल्या क्राउन चक्रावर असं ठेवायचं आहे. ठीक आहे.
असं ठेवायचे आहे. डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि म्हणायचे आहे, अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित होत आहे. तुम्हाला कल्पना करायची आहे, डोळे बंद करून बघा. अनंत स्रोतातून आणि अफर्मेशन बोलायचं आहे तुम्हाला मनातल्या मनात किंवा जोरातही तुम्ही बोलू शकता. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे आणि माझ्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या दोन्ही हातातून प्रवाहित होत आहे. दोन्ही हातातून प्रवाहित होऊन ही ऊर्जा क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे आणि क्राउन चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचत आहे. थर्ड आय चक्रामधून ही ऊर्जा थ्रोट चक्रामध्ये पोहोचत आहे. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सातही चक्रांमध्ये पोहोचत आहे आणि संपूर्ण शरीर, संपूर्ण सेल्सला हील करत आहे. तुम्हाला मनोमन म्हणायचे आहे की दिव्यरेखी शक्तीची ऊर्जा माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित होऊन माझ्या सातही चक्रांमध्ये पोहोचत आहे आणि माझ्या सातही चक्रांना हील करत आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनला ही ऊर्जा हील करत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. दिव्यरेखी शक्तीची ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आणि आता डोळे उघडायचे आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके, ही झाली ऍक्टिव्हेशन प्रोसेस. आणि ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस इतकी प्रभावशाली आहे की खूप ज्यांना कधी कधी खूप थकवा येतं, कामाचा लोड असतो, थकवा येतो आणि आपण डेली म्हणजे दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की काय काय तुम्हाला करावं लागेल डेली. ओके, तर ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस सुद्धा आपल्याला करावं लागतं आणि स्पेशली स्त्रियांना जेव्हा मासिक पाळी येते तर जो त्रास होतो तर या ऍक्टिव्हेशन प्रोसेसने तो त्रासही होत नाही. जो अंग दुखतो, पाय दुखतो म्हणजे जोही त्रास होतो शरीर लेवलवर तो त्रास होत नाही या ऍक्टिव्हेशन प्रोसेस केल्याने. कारण या ऍक्टिव्हेशन मध्ये आपण काय केलेलं आहे, चार्ज करतो आहे स्वतःला, हिलिंग पण देतो आहे आणि सगळ्या नकारात्मक भावनापासून, नकारात्मक ऊर्जेपासून आपण काय करतो आहे तर प्रोटेक्शन करतो आहे. ओके, कधी कधी कामाचा खूप जास्त लोड असतो, कामाचा ताण असतो, चिडचिड होत असते, तर तुम्ही ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस आणि सातचक्रांचा मेडिटेशन तर तुमच्या स्वभावामध्ये खूप चेंजेस होईल आणि जो चिडचिड तुमचं होत असेल किंवा कधी कधी असं वाटत असेल की खूप वर्कलोड आहे, खूप कामाचा लोड आहे, काम राहील पण तुम्हाला तो लोड आहे असं वाटणार नाही. ओके, किंवा खूप जास्त थकल्यासारखं होणार नाही. पण तुम्हाला हे करावं लागेल डेली आणि ते तुम्हाला स्वतःसाठीच करायचं आहे की तुम्हाला जर काही चेंजेस मिळवायचे आहे तर हे केल्याने खूप फायदाही होतो. ओके, तर याला आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणतो. आणि आता आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे, जो आपण पाणी पितो. तर याआधी तुम्ही असं ऐकलेलं असेल की मसुरी इमाटो जे आहेत त्यांनी पाण्यावर प्रयोग केला. तुम्ही गुगलवर सर्च करा क्लास संपल्यानंतर की मसुरी इमाटोने काय प्रयोग केलेलं होतं, तर पाण्यावर सुद्धा त्यांनी प्रयोग केलेला. आणि जेवढं तुम्ही पाण्याला छान छान अफर्मेशन देता तर त्याचे व्हायब्रेशन खूप छान होतात. आणि जर पाण्याला आपण काही वाईट वगैरे बोललो
तर तो पाणी वाईट व्हायब्रेशननी आपल्या पोटात जो आपण पितो मग तो पाणी, तर तसे व्हायब्रेशन आपल्या शरीरातले सुद्धा होत असतात. 70% पाणी आपल्या शरीरामध्ये आहे. कधी विचार केला काय तुम्ही? की या पाण्याला जसं आपण अफर्मेशन देऊ आणि तो पिल्यानंतर खरंच आपल्या आयुष्यामध्ये तसं घडेल. किती छान होईल. समजा की जी गोष्ट आपल्याला हवी आहे आणि आपण या पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर आपण तो पाणी स्वतः पिणार आहोत आणि मग तसं आपल्यासोबत छान घडेल. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य लाभेल. तुम्ही आर्थिक समृद्धीसाठी सुद्धा या पाण्याचा तसं अफर्मेशन करून कोण आहे? एक वाजता रात्रीच्या. हं. तर ओके. आणि 70% पाणी हे आपल्या शरीरामध्ये आहे. आणि आपण हा जो पाणी पिणार आहोत, तर याला छान अफर्मेशन देऊन आपण ग्रहण केला, तर तो पाणी त्यात मिक्स होईल आणि जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ती मिळेल. आणि असं जर झालं, तर किती छान वाटेल? छान होणार आहे की नाही? कुणाला वाटतं? होईल की नाही? आता तुम्ही तुमच्या शब्दाने तुमच्या समोर असलेलं पाणी चार्ज करू शकता. आधी आपण पाण्याची चव चेंज करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या घरच्या पाण्याला चार्ज करणार आहोत. कारण पाणी एक म्हण पण आहे की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो वो हो जाए वैसा. पाण्यामुळे तुम्ही कुठलाही रंग टाका, तो त्या रंगाचा बनून जातो. बनतो की नाही? मग या पाण्यामध्ये तुम्हाला जी हवी आहे जी गोष्ट, ती तुम्ही या पाण्यामध्ये टाकाल आणि तो प्याल. मग तेही तसं होईल की नाही? काय वाटतं तुम्हाला? होणार की नाही? ओके. चला तर सर्वजण एक एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरी जो पाणी पित आहात, तर खरंच तो पाणी जेव्हा त्याला व्हायब्रेशन घरातले जसे व्हायब्रेशन क्रिएट होतात, कधी-कधी निगेटिव्ह, कधी-कधी पॉझिटिव्ह. तर सगळी एनर्जी पाणी शोषून घेत असतो स्वतःमध्ये आणि तुम्ही तोच पाणी पिता. यानंतर तुम्हाला पाण्याला चार्ज करून प्यायचं आहे म्हणजे तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह फील होईल, नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये राहण्यासाठी. ठीक आहे? सगळ्यांनी पाणी घ्यायचं आहे. रेखीची प्रार्थना करून घ्यायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. किंवा थँक्स टू रेकी म्हटलं तरी सुद्धा चालतं. किंवा पूर्ण प्रेयर करायची प्रार्थना करायची असते तर तुम्ही पूर्ण प्रार्थना सुद्धा करू शकता. ओके. चला घेतलं पाणी सर्वांनी? लवकर लवकर घेऊन बसा. आणलं का सर्वांनी? ओके. कोण कोण बाकी आहे अजून? ओके. अर्ध्या लोकांचे एक स्क्रीनवर पूर्ण व्हिडिओज ऑफ आहे, पूर्ण व्हिडिओज. चला सोडूया. या पाण्याला म्हणायचं आहे आधी थँक्स टू मी, थँक्स टू रेखी. मी या पाण्याची आभारी आहे आणि क्लॉकवाईज फिरवायचं आहे. हा पाणी खूप छान आहे. क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि अफर्मेशन सतत बोलायचं आहे. हा पाणी खूप छान आहे. हा पाणी खूप छान आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. तुम्हाला जर मंदिराच्या तीर्थाची चव पाहिजे असेल तर तुम्ही मंदिराच्या तीर्थाची चव बोला किंवा नारळाच्या पाण्याची चव सुद्धा तुम्ही बोलू शकता. ओके. चला. हा पाणी खूप छान आहे. हा पाणी तू पाणी खूप छान आहे.
आणि तुला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी खूप गोड आहे. हा पाणी खूप गोड आहे. आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी खूप गोड आहे. आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्यरेखी शक्तीच्या ऊर्जेने हा पाणी चार्ज झालेला आहे. दिव्यरेखी शक्तीच्या ऊर्जेने हा पाणी चार्ज झालेला आहे. आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी खूप गोड झालेला आहे. हा पाणी खूप गोड झालेला आहे. आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी खूप गोड आहे. खूप छान आहे. गोड आहे. छान आहे. आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी खूप गोड आहे. खूप छान आहे. पाणी खूप छान आहे. खूप गोड आहे. आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने हा संपूर्ण चार्ज झालेला आहे. हा पाणी संपूर्ण चार्ज झालेला आहे. आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता एक एक घूट पिऊन बघा पाण्याची चव बदलली की नाही. एक एक घूट पिऊन बघा तुमच्या घरचं पाणी आधी कसं वाटत होतं आणि आता त्या पाण्याला काय चव थोडं तरी काही फरक पडलं काय. काय जाणवतो आहे त्या चेंज. एक घूट प्या, आणखी एक घूट प्या आणि मग त्याला काय फरक पडलं हे मला सांगा. पाणी कुणामुळे चेंज झालेलं आहे. चव कुणाच्या पाण्याने चेंज झालेली आहे. हँड राईज करा. ओके रेडमी प्लीज अनम्यूट. अनम्यूट करा. हा बोला सर. माझं नमस्कार बोला. पाण्यात चव बदललेली आहे. पाण्याची चव बदललेली आहे बघा. मी काय तुमच्या शब्दांनी पाण्याची चव चेंज झालेली आहे. हो हो हो. मग विचार करा की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती जर तुम्ही या पाण्याला बोलून हा पाणी पिलं तर ते नक्की मिळेल की नाही. मिळेल मिळेल निश्चित नक्कीच मिळेल. मिळतं. नक्कीच मिळतं. मी तर फक्त प्रॅक्टिकल करून सांगितलं तुम्हाला की तुम्ही इतकं बोलला तरी या पाण्याला चेंज चव होते. हो. ओके हो. चला. ओके आणखी कोणाच्या पाण्याला चव चेंज झालेली आहे. हँड राईज राजेंद्र सर एक मिनिट. अनम्यूट करा सर तुम्ही. हॅलो हा सर हो बोला. नक्कीच. हो नक्कीच बदललेलं आहे. पाण्याची चव बदललेली आहे. कसं वाटलं. या आधी कधी विचार एकदम केलेला होता का. केला होता पण प्रॅक्टिकल कधीच केलं नव्हतं. म्हणजे हे जे तुम्ही सांगितलेलं आहे ना की जे पाण्यावरती बदल होतो हो हो म्हणजे 100% आपल्या होतो सर. अफर्मेशन 100%. हो ते आता मी अनुभवलंय मी ते. 100% तेच आपण अनुभव. आणि आता आपण रोजचं पाणी जो पिणार आहोत त्याला आपण वेगळ्या हो पद्धतीने चार्ज करणार आहोत. ओके हो हो हो. ओके थँक्यू. आणखी कुणाकुणाच्या पाण्याची चव चेंज झालेली आहे. अनुराधा मॅम अनम्यूट करा. तुमचा आवाज नाही येत मॅम. आवाज आवाज माईक ऑन आहे पण तुमचा आवाज नाही येतोय.
रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही. पण म्हणता रेकॉर्डिंग करून मॅम तुमचं हे बघा परत एकदा मी अनम्यूट करा, परत एकदा अनम्यूट करा. बोला आता. ऐकू येते हो आता? आता येतोय. बोला बोला. हा, माझ्याही पाण्याची चव बदलली. तुम्ही म्हटला ना जसं तीर्थाचं, Yes. मंदिरामध्ये जे पाणी लागते ना एकदम गार, आपल्या तिथं तर एकच चमचा असतो पाण्याचा, तरी हो. सुद्धा आपल्याला एकदम छान वाटते, गार वाटतं. तसं हो. आता मी एक घोट पाण्याचा पिल्यानंतर एकदम गार वाटलं, शांत एकदम, फ्रेश. मस्त एकदम. तेच तर म्हणजे मला प्रॅक्टिकल बघा मी तिथे येऊन केलेलं आहे का तुम्हीच केलेलं आहे तुमचं प्रॅक्टिकल. तुम्हीच तुमचे शब्द वापरलेले आहे. मी माझ्या पाण्यासाठी माझे शब्द वापरले. पण तुम्ही स्वतःचे शब्द तिथे वापरले. मग विचार करा की आयुष्यामध्ये अशी कुठली गोष्ट नाहीये की जी मिळू शकत नाही. फक्त प्रयत्न करायचे आहे. आपल्याला काय करायचे आहे त्यासाठी प्रयत्न करायचे आहे आणि जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मिळणार नाही. काय? चला आणखी कोणाची चेंज झाली आणि कुणाची नाही झाली नर्वस होऊ नका. परत एकदा प्रॅक्टिकल करा. कुणाचं नाही झालेलं आहे मला असं पण एक हँड राईज करा. त्यांना सुद्धा मी सांगते की नाही झालेलं आहे 1+. ओके अनम्यूट करा. नाही Unmute झालंय करा. मॅडम माझं. टेस्ट अच्छा बदलली आहे. तुमच्या पाण्याची टेस्ट बदलली आहे. चव टेस्ट बदलली बदल. आहे. ओके 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 ओके. कुठून आहात मॅम तुम्ही? आम्ही मुंबई मलाड. ओके ओके ओके. चला कसं नम्रता वाटलं घोटाळे. पाण्याची चव चेंज झाली कसं वाटलं तुम्हाला? नाही, खूप छान वाटलं मॅडम. जे मिराकल वाटलं रिअलाइज की नाही? केलं, जे केलं ते झालं. छान वाटलं. चला थँक्यू. आणि ज्यांच्याही पाण्याची चव बदलली नसेल तर त्यांनी फुल कॉन्सन्ट्रेशननी हा क्लास होऊ द्या. नंतरही केलात कधीही केलात तरी त्याला चेंज होणारच आहे कारण तुमचेच अफर्मेशन तुम्ही वापरणार आहात. क्लास झाल्यानंतर पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी परत एकदा एक ग्लास पाणी घेऊन बसायचं. दिव्य रेकी शक्तीची आपण जी प्रार्थना केलेली आहे तर या प्रार्थनेमध्ये आपण रेकी शक्तीला आभार मानलेला आहे, आपल्या माता पित्यांना आभार मानलेला आहे आणि आपल्या ईश्वर म्हणून ही प्रार्थना काही खूप दुसऱ्या म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल की ही प्रार्थना आम्ही वापरू की नाही तर ही प्रार्थना खूप छान आहे. यात आपण काय केलेलं आहे सगळ्यांचे आभारच मानलेले आहे. ओके. तर आपण आधी आणि जर तुम्हाला प्रार्थना नसेल करायची समजा की तुम्ही नाही मानत तर तुम्ही ज्या ईश्वर गुरूंना मानता ज्याही ईश्वराला मानता तर त्याचा आभार मानून घ्यायचा आहे की मी ईश्वर मग तुम्ही त्या ईश्वरांचं नाव घ्यायचं मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि या पाण्याचा आभार मानायचाच आहे कारण या पाण्यामुळेच आज आपण जिवंत आहोत. जल ही जीवन आहे सर्वांना माहिती आहे. ओके. तर पाण्याचा आधी आभार मानायचं आणि नंतर प्रोसेस करायची. ओके. रेकॉर्डिंग नेहमी मी द्यायची प्रत्येकच बॅचला. पण होतं काय जेव्हा रेकॉर्डिंग मिळते असं माहिती असलं की क्लास अटेंड करत नाही आणि तुम्ही जोपर्यंत लाईव्ह सेशन अटेंड करणार नाही तोपर्यंत मग तुम्हाला काय जेही काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही प्रश्न आहे तर तुम्ही मला इथे विचारू शकता. रेकॉर्डिंग मिळेल तर तुम्ही उद्या बघता परवा बघता काय काय अर्थ आहे त्याचं. रेकॉर्डिंग मी देणार तुम्ही प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरना सबस्क्राईब करून ठेवा. तिथे हे अपलोड होतील. आज उद्या होणार नाही. ठीक आहे. हे अपलोड सॅटर्डेला होतील. उद्या शुक्रवार आहे. परवा अपलोड होतील दोन्ही व्हिडिओ. कालचं पण नाही झालं तिन्ही व्हिडिओ आपले परवा अपलोड होतील. तर तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला त्या चॅनलवर तिथे दिसेल. ओके. सो तिथून एकदा बघून घ्या. चला आता आपण काही झिबूचे सिम्बॉल्स जसं तुम्हाला क्लास अटेंड करू शकत नाही. काय? कशामुळे क्लास अटेंड करू शकत नाही? मी इतक्या लोकांचे मेसेज वाचायला नाही होत मला कारण शिकवावं पण लागतं. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर हँड राईज करून मला विचारा. ओके. चला आता आपण आपल्या घरी जो पाणी असतो त्याला आपण चार्ज करणार आहोत. एक ग्लास आता आपण या फक्त प्रॅक्टिकल करायचं होतं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. पण जिथे आपल्या घरी पाणी असतो आपल्या घरी फिल्टरमध्ये पाणी भरलेलं आहे किंवा माठामध्ये पाणी भरलं असतं किंवा गुंड जे असतं तिथे आपण पाणी भरून ठेवतो पिण्याचं. मग पिण्याच्या पाण्याला आपण चार्ज करायचं आहे. चार्ज करताना तुम्हाला बोलायचं आहे की त्याच्यावर हात ठेवायचा आहे. फिल्टर आहे गुंड आहे किंवा माठ आहे जेही काही आहे तुमचं म्हणजे पाणी जिथे भरून आहे त्याच्यावर डेली करायचं आहे तुम्हाला. तिथे हात ठेवायचा.
आधी थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणून असं हात ठेवायचा फिल्टरवर आणि म्हणायचे आहे, हे पाणी खूप छान आहे. मी या पाण्याची आभारी आहे. आणि मग म्हणायचं आहे, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. अफर्मेशन कशी राहील? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. अफर्मेशन्स आपण झालेली आहे अशा याच्यामध्ये वापरत असतो. होऊ दे असं बोलणार नाही, झालेली आहे. ओके, असं तुम्हाला 1-2 मिनिटं हात ठेवून तिथे डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचं आहे की हा पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात जे तुम्ही बोललात ते सगळं त्यांना मिळत आहे. किंवा असंही व्हिज्युअलाइज करू शकता की एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी तुमच्या त्या पाण्यामध्ये येत आहे आणि संपूर्ण स्वास्थ्याची एनर्जी त्या पाण्यात आलेली आहे. ओके, आणि नंतर मग तुम्ही जे घरचे सगळे व्यक्ती आहेत तो पाणी पिऊ शकतात. ओके, तसंच जेवण आपण चार्ज करतो, जो आपण अन्न ग्रहण करतो. आपण कधी हॉटेलमध्ये जेवण करायला जातो, आपल्या घरी तर छान एनर्जीच बनत असतो जेवण, पण कधी कधी मूड खराब झाला की स्वयंपाकही छान बनत नाही. ओके, सो तरी सुद्धा आपल्याला जेवणालाही चार्ज करायचे आहे. जेवण चार्ज करताना संपूर्ण स्वयंपाक झालेला असतो, डायनिंगवर संपूर्ण भांडे ठेवले आहे, वरण भात भाजी पोळीचे जेही तुम्ही पदार्थ बनवले आहे ते ठेवून आहेत. झाकण उघडायची गरज नाही. तिथे दोन्ही हात रब करायचे आहेत आणि त्या भांड्यांवर असं टच करायचं नाही, इतकं डिस्टन्स राहील. ओके, दोन्ही हात रब करून आपण अफर्मेशन तीच बोलायची आहे की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. ओके, अफर्मेशन बोलायचे आहे. 2-3 मिनिटं असेच हात ठेवायचे आहे, कंटिन्यू अफर्मेशन बोलायचे आहे. आणि नंतर अफर्मेशन बोलल्यानंतर थँक्यू 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 असं 3दा बोलायला विसरायचं नाही. आणि त्यानंतर हे सगळं जसं तुम्ही अन्न चार्ज करताय, पाणी चार्ज करताय, त्यानंतर नाभीपासून कैची सारखं असं हात करायचे आणि कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, याला कॉर्ड कटिंग असं म्हणतात. मग आता हे का बरं आवश्यक आहे? पाणी चार्ज करा किंवा अन्न चार्ज करा, यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करणं गरजेचे आहे. कारण आपल्या नाभीपासून आपल्याला सगळे कनेक्शन डिस्कनेक्ट करायचे आहे. असं का करायचं आहे आपल्याला? कारण अफर्मेशन मध्ये आपण दुसऱ्यांचं नाव घेतलं. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीमध्ये दुसरे घरचे सगळे सदस्य आले, मग आता कुठेतरी आपण त्यांच्यासाठी चांगला भाव करतो आहे, म्हणजेच आपण त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झालेलो आहे. ओके, तर ही एनर्जी आपण कनेक्ट झाल्यानंतर डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की तुम्ही अन्न पाणी चार्ज करता आणि हे कॉर्ड कटिंग करणं विसरून जात असता. मग तुम्हाला कधी कधी डोके म्हणजे होऊ शकतं की थोडंसं भारी जळजळ वाटेल, डोके दुखेल किंवा हेवीनेस जाणू शकतो. कारण आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, म्हणून याला कॉर्ड कटिंग म्हणतात. आणि फक्त करायचं काय, कैचीसारखं हात करायचे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, झालं, इतकंच करायचंय, दुसरं काहीही करायचं नाही. ओके, अन्न आणि पाणी आपण या पद्धतीने चार्ज करून ग्रहण करायचं. आणि मग बघा, घरचे व्हायब्रेशन आणि तो जो पाणी तुम्ही चार्ज करून पिणार आहात, तुमचे घरचे सगळे सदस्य पिणार आहात, तर एक वेगळीच अनुभूती, वेगळीच चव आणि वेगळेच व्हायब्रेशन तुमच्या घरी नांदतील. आणि एखादी तुमच्या आजूबाजूचे जो व्यक्ती आले आणि त्यांनी तुमच्या घरचं पाणी पिलं, तर ते म्हणतील की अरे तुमच्या घरचे पाणी असं वेगळं का लागतं. करून बघा, डेली तुम्ही पाणी चार्ज करून प्यायचं. आणि ज्यांचं बिझनेस आहे, कुठलं शॉप असेल किंवा काही बिझनेससाठी आपण थोडं पाणी चार्ज करणार आहोत, तर थोडं पाणी, थोडं ग्लासमध्ये पाणी घेऊन घ्यायचं आहे. मी आधी पिऊन घेते आपण, नंतर प्यायला वापरायचं नाही. आता आपण हा पाणी कशासाठी चार्ज करणार आहोत? थोडंसं पाणी बिझनेस ग्रोथ करण्यासाठी, समृद्धीसाठी, म्हणजेच आर्थिक समृद्धीसाठी. आता या पाण्याला काय म्हणायचंय की हा पाणी
खूप छान आहे. आणि यालाही अफर्मेशन काय वापरायची आहे? हा तू पाणी खूप छान आहे. मी तुझी खूप खूप आभारी आहे. आणि यालाही असं क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि बोलायचे आहे की या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. जो आपण व्यवसाय करतो आहे, तर या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. अफर्मेशन कारण की या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंगमध्ये ग्रोथ होत आहे. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची ग्रोथ होत आहे. माझ्या अर्निंगमध्ये ग्रोथ होत आहे. असं तुम्हाला अफर्मेशन वापरायची आहे. 21 वेळा क्लॉकवाईज फिरवायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणून हा पाणी असं शिंपडून द्यायचं आहे. जिथे तुमचं आपलं ऑफिस आहे, ऑफिस किंवा शॉप, तर असं शिंपडून द्यायचं आहे. आणि उरलेलं पाणी एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचं आहे. डेली त्याला शिंपडायचं आहे. असं शिंपडताना व्हिज्युअलाइज करायचे आहे की जसं आता माझं हे ऑफिस आहे, तर माझ्या या ऑफिसची दिवसेंदिवस ग्रोथ होत आहे. मी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि हे शिंपडून द्यायचं आहे. ओके. हे व्यवसायासाठी होतं. ज्यांचं स्वतःचं ऑफिस असेल, जसं हे माझं स्वतःचं ऑफिस आहे, तर मी माझ्या प्रगतीसाठी हे करत असते. आणि व्हिज्युअलाइज पण करायचं आहे की आपली प्रगती दिवसेंदिवस होत आहे. ओके. तर अफर्मेशन तुम्ही पॉझिटिव्ह वापरा आणि अफर्मेशन वापरल्यानंतर आपल्याला व्हिज्युअलायझेशन सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. अन्न पाणी आणि हा पाणी असं चार्ज करायचं. ओके. इथपर्यंत सर्वांना समजलं? पुढे जायचं. ओके. अनुराधा मॅम काय बोलायचंय? हा बोला. अनम्यूट करा. हा मॅम, आता तुम्ही सांगितलं ना, जी बॉटलमध्ये पाणी म्हणजे ग्लासमध्ये पाणी आपण पिणार, उरलेलं जे पाणी असतं ते आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचं, बरोबर? नाही नाही, हा मी मला चार्ज, आता मी हा पाणी पिणार नाही, कारण याला मी काय म्हटलं, याला अफर्मेशन काय दिलेली आहे की माझ्या व्यवसायाची वाढ दिवसेंदिवस होत आहे, माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. तर हा पाणी मी पिणार नाही, कारण हा. माझ्या व्यवसायासाठी मी याला शिंपडण्यासाठी केलेलं आहे. आणि उरलेलं पाणी एका छोट्या बॉटलमध्ये ठेवणार आणि डेली याला शिंपडणार आणि व्हिज्युअलाइज करणार आहे की माझ्या ऑफिसची ग्रोथ दिवसेंदिवस होत आहे. हा, म्हणजे समजा मी आज हे केलं तर ते पाणी संपेपर्यंत रोज सकाळी किंवा कधी शिंपडायचं किंवा दिवसभरात कसं शिंपडायचं किंवा सकाळ सकाळी संध्याकाळी शिंपडा. आता जसं तुमचं ऑफिस असेल तर सकाळी ऑफिसचं झाड पूजा झाला, जेव्हा आपण पूजा करत असतो तर शिंपडायचं. पूजा झाल्यानंतर असं आणि शिंपडायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे की खूप सारे क्लायंट येतात, जे आता तुमचा कशाचे बिझनेस आहे मला नाही माहिती, सो असं व्हिज्युअलाइज करायचं जे तुम्हाला पाहिजे आहे तसं. हम्म. आणि ते मग पाणी ते संपेपर्यंत युज करायचं आणि परत दुसरं चालू करायचं का? थोडं थोडं चार्ज करायचं. आणि मग अजून वापरताना हेही म्हणू शकता, परत एक अफर्मेशन टाकून द्यायची की या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची ग्रोथ दिवसेंदिवस होत आहे, या पाण्यामुळे माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे. एक अफर्मेशन परत पडून द्यायचं आणि शिंपडून टाकायचे तसं. म्हणजे पाणी एक जे आज चार्ज केलेले 2-4 दिवस चालू शकतं ते हो, पाणी. चालतं चालतं, हा, येस चालतं. हा, ते चालवायचं आणि परत संपल्यानंतर आपण परत संपल्यानंतर चार्ज करायचं. परत हे करायचं. ओके, थँक्यू ओके मॅम. ओके, थँक्यू. चला आता आपण शिबू सिम्बॉल्स बघणार आहोत. नेहमीच काय होतं. स्क्रीन दिसत आहे माझी? कुठे? चला तर आपण काही झिगूचे सिम्बॉल्स वापरणार आहोत, जे मी तुम्हाला बोललेली होती की मी तुम्हाला झिगू सिम्बॉल सुद्धा शिकवणार आहे. मग आता झिगू सिम्बॉल्स म्हणजे रेकी लेवल 1 मध्ये कुठलाही सिम्बॉल्स आपण वापरत नाही. ओके, म्हणजे नसतोच. फर्स्ट लेवलला सिम्बॉल रेकीचा नसतो. सेकंड थर्ड लेवलला आपण सिम्बॉल वापरत असतो. पण हे झिगू सिम्बॉल्स कोणी वापरू शकतात. आता हा माझी स्क्रीन दिसत आहे? थम्स अप करा. राजेंद्र सर, स्क्रीन दिसत आहे माझी? पुन्हा हे OnePlus. ओके ओके, हा ठीक आहे. चला तर हे सिम्बॉल कशासाठी असतात? भरपूर सिम्बॉल असतात.
जिबू सिम्बॉल्स तुम्ही नाव ऐकलेले असेल. टोटल 88 सिम्बॉल्स असतात आणि प्रत्येक सिम्बॉल हा वेगळ्या वेगळ्या कामासाठी असतो. ओके. मग याचं नाव हा कशासाठी आहे? रिलीज म्हणजे सोडून देणं. आता काय सोडून द्यायचं आहे आणि कसं वापरायचं आहे आणि याला ड्रॉ कसं करायचं आहे आपण बघून घेऊया. भरपूर लोकांच्या मनामध्ये भरपूर काही नकारात्मक भावना असतात, नकारात्मक विचार असतात आणि काही अडथळे असतात. म्हणजेच काय ब्लॉकेजेस असतात. तर ते आपल्याला काय करायचे आहे? सोडून द्यायचं आहे. एखाद्या व्यक्तीला सोडून देणंच होत नाही म्हणजे निगेटिव्ह थॉट्स सोडताच येत नाही. सोडता येत नाही म्हणजे निगेटिव्ह जेही काही विचार असतील तर कितीही प्रयत्न केला पण त्या व्यक्तीच्या डोक्यातून ते निगेटिव्ह थॉट्स जात नाही. मग अशा व्यक्तीने काय करायचं? तर हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचा आहे. डाव्या बाजूला ड्रॉ करायचा आहे निळ्या रंगाने. छोटस सिम्बॉल असं तुम्ही ड्रॉ करू शकता आणि ड्रॉ केल्यानंतर म्हणायचं आहे की मी माझ्या जीवनातलं संपूर्ण दुःख, संपूर्ण नकारात्मक भावना कायमस्वरूपी सोडून देत आहे. असं अफर्मेशन द्यायचं. जसं तुम्ही इथे छोटस वापरू शकता. इथे लिहू शकता निळ्या पेननी. याच्यासाठी स्पेसिफिक रंग असतो. सो याच रंगाचा आपल्याला वापर सुद्धा करायचा असतो. पुन्हा जुना भर सोडून देण्यासाठी जुने संबंध जे असतील अटॅचमेंट किंवा पेन असेल आणि ते तुम्हाला नको आहे तर त्यांना तुम्ही सोडून देण्यासाठी हा सिम्बॉल वापरू शकता. एखाद्याला बॉडीवर भरपूर पेन असेल, सगळंच दुखत असेल, अख्खी बॉडी दुखत असेल, हात पाय डोकं नाक कान डोळे सगळं दुखत असेल, शारीरिक भरपूर वेदना असतील तर त्या व्यक्तीने सुद्धा हा कारण त्याला ते प्रिय आहे का? दुखणं प्रिय आहे का? नाही, कुणालाच दुखणं प्रिय नसतं. पण काही कारणामुळे ते दुखणं जात नाही. मग करायचं काय? हा सिम्बॉल लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही पायावरही ड्रॉ करू शकता, हातावर ड्रॉ करू शकता, इकडे ड्रॉ करू शकता, इकडे इकडे कुठेही ड्रॉ करू शकता. याचं बंधन नाही, पण डाव्या बाजूलाच ड्रॉ करायचे आहे. शरीराची डावी बाजू आणि ड्रॉ केल्यानंतर तुम्ही कशासाठी हा सिम्बॉल ड्रॉ केला आहे? कुठला पेन दूर करण्यासाठी ड्रॉ केलेला आहे? शरीर लेवलवर जर कुठला दुखणं असेल तर इथे ड्रॉ केल्यानंतर हा हात असं ठेवायचं, डाव्या हातावर ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर मी माझ्या जीवनातला संपूर्ण दुःख, मी माझ्या जीवनातला संपूर्ण दुःख, संपूर्ण नकारात्मक भावना सोडून देत आहे. व्हिज्युअलाइज करायचं. जे तुम्हाला गोष्ट सोडायची आहे ते व्हिज्युअलाइज करायचं. मी सोडून देत आहे. असं तुम्हाला अफर्मेशन सुद्धा वापरायचे आहे आणि तिथे व्हिज्युअलाइज करायचं आहे की ते तुम्ही सोडून देत आहात. ओके. आता हा सिम्बॉल ड्रॉ कसा करायचा आहे? 1 स्ट्रोक मध्ये ड्रॉ करायचे आहे निळ्या रंगाने. ओके. चला माझ्या हाताकडे बघा. इथून याला बघायचं, इकडून असं करायचं आहे आणि समजलं? परत एकदा मी सांगते. ड्रॉ करण्याची पद्धत व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. आता कसंही ड्रॉ केलं काही फायदा होणार नाही. ओके. उलट पुलट ड्रॉ करायचा नाही. इथून सॉरी बघा एकदा इकडून असं जायचं आहे, असं यायचं आहे आणि इथून असं. ज्या प्रकारे हा सिम्बॉल तुम्हाला दिसत आहे तसंच तो ड्रॉ करायचा. ड्रॉ केल्यानंतर अफर्मेशन विथ व्हिज्युअलायझेशन. ओके. सो नेक्स्ट आहे उत्तम आरोग्य. प्रत्येक व्यक्तीला पैशाच्या आधी उत्तम आरोग्य हवं असतं. प्रत्येकच व्यक्तीला पैसा तर हवाच असतं. मी नाही म्हणत की पैसा नको आहे, पैसाही हवा आहे, पण त्याआधी संपूर्ण स्वास्थ्य हे सर्वांनाच पाहिजे आहे. तर उत्तम आरोग्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरत असतो आणि या सिम्बॉलला वापरताना आपण ग्रीन कलर म्हणजेच हिरव्या रंगाचा पेनचा वापर करतो. हा सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करताना हिरवा रंग वापरायचे आहे. कशासाठी वापरायचे एकदा आपण बघून घेऊया. शारीरिक उपचारांसाठी, वेदना, थकवा, कमजोरी किंवा आजारपणापासून बरं होण्यासाठी. कशासाठी वापरणार आहोत आपण? शारीरिक जे वेदना, थकवा, कमजोरी असेल, आजारपणापासून बरे होण्यासाठी. म्हणजेच बरे होण्यासाठी म्हणजे कशासाठी? ते आपल्याला उत्तम आरोग्य मिळण्यासाठी. इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. ओके.
सो याला ड्रॉ कसं करायचं आहे एकदा बघून घ्या. हिरवा रंग इकडून यायचा आहे असं. हा सुद्धा एकाच पेनने पेन उचलायचं नाही, एकाच स्ट्रोकने ड्रॉ करायचं आहे. ओके, उत्तम आरोग्यासाठी. याला हे ड्रॉ केल्यानंतर व्हिज्युअलाइज करायचं की मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. एखादा व्यक्ती जर आजारी असेल, तुम्ही हे दुसऱ्यांना सुद्धा सजेस्ट करू शकता. फक्त तुम्हीच वापरायचे असं काही नाही. इतरांना सुद्धा सजेस्ट करू शकता, त्यांना सुद्धा याचा फायदा होतो. पण फक्त ड्रॉ करून फायदा होणार नाहीये बरं. मी काय म्हणलं फक्त ड्रॉ करून, तर मग कुणीही ड्रॉ करून ठेवू शकतात. ड्रॉ केल्यानंतर आपले इमोशन्स जे आहेत ते तर तिथे गरजेचे आहेत. ओके, तर उत्तम आरोग्यासाठी आपल्याला हा ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट आहे अनकंडिशनल लव्ह, बिनशर्त प्रेम. या अनकंडिशनल लव्हच्या सिम्बॉलला आपण गुलाबी, हिरव्या आणि जांभळ्या रंगाच्या पेनने ड्रॉ करत असतो. शक्यतो गुलाबीच रंगाच्या पेनने ड्रॉ करायचं. जर नसेल तर हिरवा आणि जांभळ्या रंगाचा तुम्ही वापर करू शकता. नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. नातेसंबंध, आता नातेसंबंध म्हणजे फक्त पती पत्नीच्याच नात्यामध्ये छान प्रेम पाहिजे का? बाकीच्या नात्यांमध्ये सुद्धा पाहिजे. सासू सुनेचं नातं म्हणा, भावा भावांचं नातं म्हणा, बहिणी बहिणींचं, जावा जावांचं, हे सुद्धा नाते छान पाहिजे आपल्याला. ओके, तर या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्यासाठी आपण या अनकंडिशनल लव्ह या सिम्बॉलचा आपण वापर करत असतो. पती पत्नीमध्ये काही मतभेद असतील किंवा कुटुंबाच्या सदस्यांमध्ये काही मतभेद असतील, तर ते मतभेद कमी करण्यासाठी, मिसअंडरस्टँडिंग जी आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. कुणाला स्वतःबद्दलच निगेटिव्ह थॉट्स येतात. स्वतःबद्दल म्हणजेच कसं, एखादी व्यक्ती असा विचार करतो, अरे मी तर नाही, म्हणजे दुसऱ्यासाठी वापरते. हा, तर समोरचा व्यक्ती असा विचार करतो की हा काम मला येतच नाही, मी असंच आहे, मी तसंच आहे, मला काही जमतच नाही. अशा प्रकारचे भरपूर लोक आहेत, भरपूर निगेटिव्ह लोक आहेत. आणि मग अशा लोकांसोबत माहितीये काय होतं, जो व्यक्ती स्वतःवरच प्रेम करत नाही, मग त्याच्यावर दुसरं कोणी प्रेम करेल काय? नाहीच करणार. कारण तो स्वतःवर प्रेम करत नाही, तर लोक काय त्याच्यावर प्रेम करणार आहे? पॉसिबलच नाही आहे. तर असं जर कोणी व्यक्ती असेल इथे, म्हणजे स्वतःबद्दल जर नेहमी तुम्हाला निगेटिव्ह थॉट येत असतील, तर हे सुद्धा रिलीज करून देण्यासाठी या सिम्बॉलचा तुम्ही वापर करा. आणि वापर करताना स्वतःमध्ये व्हिज्युअलाइज करा की मी सगळ्यांशी प्रेमाने राहत आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागते आहे आणि माझे नातेसंबंध इतरांसोबत खूप छान प्रेम, विश्वास आणि आदराचे झालेले आहे. असं अफर्मेशन बोलायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि हा सिम्बॉल वापरायचा आहे. हृदय चक्र संतुलित करण्यासाठी, म्हणजे आपलं हार्ट चक्र संतुलित करण्यासाठी सुद्धा आपण अनकंडिशनल लव्ह या सिम्बॉलचा वापर करत असतो. ओके, सो याला ड्रॉ कसं करायचं आहे, वेट, पिंक कलर. माझ्या हाताकडे बघायचं, इकडून आपल्याला जायचं आहे आणि या 2 स्ट्रोक इकडे बघा, याला उचलायचं आहे. हे 1 2 3. समजलं ड्रॉ कसं करायचं आहे आपल्याला? परत एकदा मी सांगते. वेट, चला या बाजूने तुम्हाला यायचं आहे. 1 2 3. ओके, चला नेक्स्ट घेऊया. राजेंद्र सर बोला, अनम्यूट करा. शरीराच्या कोणत्या अंगावर ते ड्रॉ करायचं हे नाही डाव्या सांगितलं. बाजूवर, डावी